आज मी फार्म हाऊसवर आली आहे मधमाशांना त्यांचं जेवण देण्यासाठी. माझ्याकडे काही मधमाशीच्या पेट्या आहेत ज्याच्यामध्ये मी मधमाशा पाळल्या आहेत. आणि मग उन्हाळा असला की कसं होतं की झाडांमधली फुलांमधली जी काही मध आहे ती त्या मधमाशांना मिळते, पण आता पावसामुळे सगळीकडे फक्त पाणीच आहे, त्यामुळे फुलांमध्ये देखील मधऐवजी पाणीच असतं. मग त्यांनाही भूक लागते, त्यांनाही मध हवी असते. मध नाही तर मग त्याला ऑप्शन म्हणून मग साखरेचा पाक, साखर आणि पाणी असं मिक्स करून ते घोटून अगदी एकजीव करून मग त्याचं जे गोड पाणी असतं ते मी आठवड्याला या मधमाशांना ह्या पेटीमध्ये ठेवते. आणि 8 दिवसांनी जेव्हा तुम्ही पेटी ओपन करता वाटीतलं पाणी पूर्ण सुकलेलं असतं. हे छोटे छोटे काठ्या मी त्याच्यामध्ये टाकल्यात, कारण की प्लेन भरलेली जी पाकाची वाटी असेल तिच्यामध्ये मधमाशी पाणी प्यायला गेली तर त्यात पडून ती मरू शकते. त्यामुळे मग ह्या काठ्या टाकल्या की जेणेकरून त्यांचा आधार घेऊन ती वर येऊ शकेल. इथे बघा, ही छोटीशी माशी पाणी ठेवल्याबरोबर लगेच प्यायला आली आणि कसं अगदी चुटुक चुटुक पितीये. छान वाटतं हे सगळं बघून. पुन्हा मग त्यांना साखर पाणी ठेवल्यानंतर त्यांची जी पेटी आहे ती जशी होती तशी, अगदी पाऊस पाऊस पडू नये किंवा मग त्यांना बाकी मुंग्या वगैरे येऊ नये, सगळं काळजी घेऊन जशी होती तशी मी पॅक करून ठेवते. इतरही काही पेट्या आहेत, मग त्यांनाही पुन्हा चेक केलं. त्यांच्यामध्येही पुन्हा साखर पाणी जसं बघितलं ओपन करून तर संपलेलं होतं. 8-10 दिवस झाले होते ऑलमोस्ट. मी विदर्भात जायच्या आधी टाकलं होतं. सो पुन्हा टाकलं आणि पेटी होती तशी पॅक करून ठेवली.